पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा 90 दिवसांनंतर बदला। ऑपरेशन महादेव अंतर्गत काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। पहलगाम हल्ल्यातल्या 2 दहशतवाद्यांचा समावेश। कोणाच्या दबावामुळे ऑपरेशन सिंदूर थांबवलं नाही। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची संसदेत माहिती। परीक्षेत निकाल महत्त्वाचा, किती पेन्सिल तुटल्या हे महत्त्वाचं नाही। भारतीय लढाऊ विमानं पडल्याच्या दाव्यांवर सूचक प्रतिक्रिया। भारत पाकिस्तान युद्ध थांबल्याचा ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्र्यांनी खोडला। 22 एप्रिल ते 17 जून दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांचा कोणताही संवाद झाला नाही। एस जयशंकर यांची माहिती। मोदी सरकारनं पीओके घेण्याची संधी गमावली। खासदार अरविंद सावंत आणि गौरव गोगोईंनी सुनावलं, तर इंदिरा गांधींचा दाखला देत वर्ध्याचे खासदार अमर काळेंचा सरकारवर हल्लाबोल। शक्यतो महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार। वर्ध्यातल्या भाजपच्या बैठकीत फडणवीसांची घोषणा। युती होणार नाही त्या ठिकाणी मित्रपक्षांवर टीका न करण्याचा नेत्यांना सल्ला। बिहारमध्ये मतदार पडताळणीमध्ये आधार कार्ड ग्राह्य माना। सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला सूचना। मतदार वगळण्याऐवजी अधिकाधिक लोकांना समाविष्ट करण्याची भूमिका ठेवण्याचे निर्देश। एकोणीस वर्षांच्या नागपूरच्या दिव्या देशमुखनं जिंकला फिडे बुद्धिबळ विश्वचषक। भारताच्याच कोनेरू हम्पीचा दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये पराभव। दिव्यावर कौतुकाचा वर्षाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।